नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनं पत्नीला जंगलात नेऊन तिच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील जांभी एल्लोडी परिसरात एक संतापजनक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली. 61 वर्षीय पती मारुती मोडकू ठाकरे आणि त्याची 55 वर्षीय पत्नी सीताबाई मारुती ठाकरे हे दोघे पती पत्नी 22 डिसेंबर रोजी बोंडे गावावरून मोटरसायकलनं जांभी येथे परतत असताना चिचगड धाबे पवनी महामार्गावरील खडीघाट जंगल परिसरात मारुती ठाकरेने अचानक मोटरसायकल जंगलाच्या दिशेने वळवली. त्यानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. सीताबाईंनी जीव वाचवण्यासाठी जोरजोरात आरडाओरड केल्यानं आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून सीताबाईंचा जीव वाचला. या गंभीर जखमी अवस्थेत सीताबाईंना तात्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. या घटनेची माहिती मिळताच नवेगाव बांध पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलिसांनी पंचनामा करून आरोपी पतीला अटक केली. या अमानवीय घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून महिलांचे जीव इतके स्वस्त झालेत का असा सवाल आता जनसामान्य जनतेमधून विचारला जातोय. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.